आता बातमी आहे जरांगेंसंदर्भातली। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या आगामी आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे। 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषण अंतरवाली सराटीतच होणार असल्याची घोषणा जरांगे करतायत। बरं, आंदोलन मुंबईतच होणार की अंतरवाली सराटीत, याबाबतचा संभ्रम त्यांनी दूर केला। मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपोषण सुरू असतानाच मुंबईकडे कूच करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी परवानगी अर्जही करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। या उपोषणाची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आल्याचा आरोप देखील जरांगे करतायत। तसंच एकनाथ शिंदे आणि संजय शिरसाट यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले। आडमुठेपणा शिंदेंना नडणार असल्याचा इशाराच जरांगेंनी दिलाय। 10-20 दिवसही इथं उपोषण करून जर सरकार ठेप्यालाच येणार नसलं तर मुंबईला जावं लागणार। मग ते वेळेवर डाव होईल ना। आत्ताच काहीच नको, आता काहीच सांगत नाही मी आत्ताच। पण 29 ऑगस्टचं आमरण उपोषण हे अंतरवालीतच होणार, हे फायनल। नंतरचा डाव जसं सरकार डाव टाकेन तसं आपण टाकणार। फक्त निवेदन एक देऊन ठेवा म्हणून फक्त देऊन ठेवलेलं आहे। ही परवानगी दिली, बघू, ती बी दिली तर बघू पुन्हा काय करायचं। आणखी वेळ, एकनाथ शिंदे साहेबाला एवढा मोठा पक्ष चालवायचा, राज्य चालवायचं, तर कंट्रोल असला पाहिजे आपल्या मंत्र्यांवरती, आमदारांवर। शिरसाट जाणून बुजून मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करतोय आणि शिंदे साहेब संपायला लागलेत, मराठी त्यांच्या पक्षापासून तुटायला लागलेत, तरीही तो प्रमाणपत्र येत नाही। इतका आडमुठ आहे त्याचं। आडमुठं धोरण शिंदे साहेबाच्या नरड्याला लागणार आहे आणि ती आम्ही लावणार आहे।